नमस्कार मुलांनो, दुसरी घरचा अभ्यास गणित विषयाचा आज आपला 40वा दिवस आहे। आज आपण 61 ते 70 संख्या शिकायचा आज आपला तिसरा दिवस आहे। आज आपण 61 ते 70 संख्यामधल्या अंकांची अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत शोधणार आहोत। सोबतच आपण 61 ते 70 संख्या सुट्ट्या रूपामध्ये करणार आहोत। 7चा पाढा नवीन पद्धतीने तयार करायला शिकणार आहोत। आकृतिबंधांचा 2-3 प्रश्नांचा सराव करणार आहेत। खूप अभ्यास आहे आपल्याला, तर चला पटकन पॅड घ्या, पेन्सिल घ्या, डब्याची वही घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे। गणित आधी मोबाईल लांब ठेवा। नमस्कार मुलांनो, आता आपल्याला संख्या विस्तारित संख्येची स्थानिक किंमत लिहायची आहे। स्थानिक किंमत म्हणजे काय? ती संख्या अंक ज्या स्थानावर आहे त्या स्थानाची स्थानिक किंमत आपल्याला ओळखायची। आता अधोरेखित म्हणजे काय? ज्या अक्षराखाली अंकाखाली अशा रेषा मारलेल्या असतात त्याला काय म्हणायचं? अधोरेखित। खालील संख्यामधील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा। हा प्रश्न पण तुम्हाला लिहायचे, हे सगळं लिहायचे। हे लिहित काय करायचं, तुम्हाला इकडे लक्ष द्यायचे, पण आधी हे तुम्हाला लिहायचे। तर आता ह्या अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा। तर अधोरेखित इथं कोण आहे? 6.262। ह्या संख्येमध्ये अधोरेखित कोण आहे? 6। आता हे 6ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे। आता आपली संख्या कोणती आहे? 62। आता ह्या 62 संख्येमध्ये 6 कोणत्या जागेवर आहे? दशकाच्या अंक जागेवर आहे। 6 कोणत्या जागेवर आहे? दशकाच्या जागेवर 6 आहे। म्हणजे 6ची स्थानिक किंमत किती असणार? 60। ह्या 6ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 60। तर अशा प्रकारे आपल्याला ती संख्या एककाच्या जागेवर आहे का दशकाच्या जागेवर हे पाहायचं आणि त्याच्यावरून त्याची स्थानिक किंमत ठरवायची। खूप सोपे गणित आहेत हे। आता पुढची आपली संख्या आहे 6.868। 68 अधोरेखित कोणत्या अंकाखाली केलेले? 8च्या खाली अधोरेखित केलेले। तर 8 या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत शोधायची। 8 या अंकाची काय करायची? स्थानिक किंमत शोधायची। 8। आता 8ची स्थानिक किंमत किती? एकक, दशक। 8 कोणत्या जागेवर आहे? एककाच्या जागेवर आहे। हे बघा इथं 8 एककाच्या जागेवर आहे। मग 8ची स्थानिक किंमत किती असणार आहे? आपल्या ही 8च असणार आहे। 8ची स्थानिक किंमत 8च असणार आहे, कारण की 8 कुठं बसलेला आहे? एककाच्या जागेवर बसलेला आहे। आता पुढची आपली संख्या आहे 6.565। 6.565। आता ह्या संख्येमध्ये कोणत्या संख्ये अंकाखाली अधोरेखित केलेले? 6च्या अंकाखाली अधोरेखित केलेले। अरे उलट झालं की 56 झालं। आता हे झालं 6.565। आता 6च्या खाली अधोरेखित केलेले म्हणजे 6ची स्थानिक किंमत काढायची। 6 बसलेला आहे दशकाच्या खुर्चीवर। दशकाच्या खुर्चीवर 6 बसलेले म्हणून दशकाची किंमत, ह्या 6ची किंमत किती असणार आहे? 60। ह्या 6ची किंमत स्थानिक किंमत किती असणार आहे? 60। का बरं 60 आहे? कारण की 6 हे दशकाच्या खुर्चीवर बसलेले। आता पुढची आपली अंक आहे, पुढची आपली संख्या आहे 63। आता 6.363 ह्या संख्यामध्ये 3 या अंकाच्या खाली अधोरेखित केलेले, म्हणजे आता हे 3ची स्थानिक किंमत आपल्याला सांगायची। आता हे 3 कोणत्या स्थानावर बसलेला आहे? 3 बसलेला आहे एककाच्या स्थानावर। एककाच्या स्थानावर बसलेला आहे म्हणून 3ची स्थानिक किंमत असणार आहे 3च। 3ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 3च असणार आहे। आता पुढची आपली संख्या आहे 6.767। 6.767। आता 6.767 ह्या संख्येमध्ये 6च्या खाली अधोरेखित केलेले, 6च्या खाली काय केलेलं आहे? अधोरेखित केलेले, म्हणजे 6ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची। आता 6 कुठं आहे? 6 बसलेला आहे दशकाच्या खुर्चीवर, आणि दशकाच्या खुर्चीवर बसलेला असल्यामुळे 6ची स्थानिक किंमत किती असणार आहे आपली? 60। 6ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 60। का बरं 60 आहे? कारण की 6 हे दशकाच्या जागेवर आहे, आणि दशकाच्या जागेवर आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। 6 दशक म्हणजे 60, म्हणून 6ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 60। आता पुढची आपली संख्या आहे 6.464। 6.464। 4 आता हे 4 कोणत्या जागेवर आहे? एककाच्या जागेवर आहे। अधोरेखित कोणत्या अंकाखाली केलेले? 4च्या खाली अधोरेखित केलेले। आता हे 4ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 4 आहे एककाच्या जागेवर, एककाच्या जागेवर आहे म्हणून 4ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 4च असणार आहे। तर आता पुढची संख्या आहे आपली 7.70। 7 बसलेला आहे एककाच्या खुर्चीवर आणि 0 बसलेला आहे 7 बसलेले दशकाच्या खुर्चीवर आणि
शून्य बसलेलं आहे एकाच्या खुर्चीवर. आता अधोरेखित कोणत्या अक्षराखाली केलेले? 7च्या खाली अधोरेखित केलेले, म्हणजे आपल्याला 7ची स्थानिक किंमत काढायची. आता हे 7ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 7 बसलेले दशकाच्या स्थानावर, म्हणून 7 दशक झालं. 7 दशक म्हणजे किती? 70. 7 दशक म्हणजे किती? 70. पुढची आपली संख्या आहे 6 दशक 6 66. 6 दशक 6 66. आता इथं बघा 6 कोणत्या 6ची स्थानिक किंमत विचारलेली आपल्याला? 6 दशक 6 दशकाच्या खाली अधोरेखित केलेले. आता दशकाच्या खाली अधोरेखित केलेले म्हणून ह्या 6 म्हणजे 6 दशक. एकक दशक. हे 6 म्हणजे किती? 6 दशक. 6 दशक म्हणजे किती? 60. 6 दशक 60. 6 दशक 60. म्हणून आता ह्या 6ची स्थानिक किंमत असणार आहे 60. आता पुढची आपली संख्या आहे 66च. मात्र इथं दशकाच्या जागेवरच्या 6ला अधोरेखित केलं होतं, इथं आहे एककाच्या जागी असणारे 6ला अधोरेखित केलेले. आता ह्या 6ची स्थानिक किंमत किती असणार आहे? बघा आता एककाच्या जागेवरच्या 6. 6 एकक म्हणजे किती? 6च. 6 एकक म्हणजे किती? 6. आता पुढचं बघा 5च्या खाली अधोरेखित केलेले आहे. तर 5ची जागा कोणती? एकक दशक. 5 दशक. 5 दशक म्हणजे किती? 50. 5 दशक म्हणजे 50. 4 दशक 8 48. 48 8च्या खाली अधोरेखित केलेले, म्हणजे 8ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 8च असणार आहे. 3 दशक 7 37. 37 मध्ये ह्या 3च्या खाली अधोरेखित केलेला आहे. ही 3 दशक. 3 दशक हे किती आहे? 3 दशक. 3 दशक म्हणजे किती? 30. 2 दशक 6 26. आता ह्याची 6 हे कोणत्या जागेवर आहे? एककाच्या जागेवर आहे. 6 हे एककाच्या जागेवर आहे, म्हणून 6ची किंमत असणार आहे आपली 6च. 1 दशक 5 15. आता हे 1 आहे एककाच्या जागेवर, दशकाच्या जागेवर, म्हणून आता ह्या 1 दशक म्हणजे किती? 10. हे 1 आहे एककाच्या जागेवर. 1 एककाच्या जागेवर असल्यामुळे 1ची किंमत असणार आहे 1च. 1 दशक 10. 10ची किंमत इथं किती असणार आहे? 10. अशा प्रकारे दोन अंकी 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 2 अंक असतात. त्यातले 2 अंकामधला एक असतो एकक असतो आणि दुसरा असतो दशक. उजवीकडून पहिला अंक असतो एकक आणि उजवीकडून दुसरा अंक असतो दशकाचा. दशकाच्या जागेवर जो असतो त्याची किंमत 10 20 30 40 50 60 70 80 90 असते. तर एककाच्या जागेवरच्या अंकाची किंमत 1 2 3 4 5 6 7 8 9 असते. नमस्कार मुलांनो, आता आपल्याला संख्या सुट्ट्या करून लिहायच्या आहेत. तर संख्या सुट्ट्या करत असताना 61 म्हणजे किती? 10. 1 2 3 4 5 6 6 10 आणि 1 रुपया. आता हे आपल्याला संख्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत, कारण की याच्यासोबत आपल्याला एखाद्या संख्येमध्ये 10 किती आहेत म्हणजे दशक किती आहेत हे पण शोधायचं आहे. आणि सोबत आपल्याला नाणी नोटा पण शिकायचं, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये आपण 2 गोष्टी शिकणार आहोत. आता 61 म्हणले की तिथं नोटांची पण गरज नाही. 6 आहेत, 6 दशक आहेत म्हणजे 10 6 वेळेस असणार आहे. बघा आता मी फटकन मोजणार आहे, तुम्हाला हे लिहायचे बरं का, फास्ट लिहायचे जरा, आणि बघून लिहू नका, न बघताच लिहा, कारण की खूप सोपं आहे. 61 म्हणजे 6 वेळेस 10 लिहायचं, मध्ये अधिकचं चिन्ह द्यायचं आणि वरती 1 द्यायचं, बस. अवघड नाही. तर हे लिहित लिहित काय करा, इकडे लक्ष द्या. आता 61 रुपये काढते मी. 10 20 30 40 50 60 आणि हे 61. 60 आणि हा वरचा 1 रुपया घेतला मी, 61 रुपये झाले आहेत बघा आपले. म्हणजे 61 मध्ये 10च्या किती नोट आहेत? 1 2 3 4 5 6. किती नोट आहेत? 6 नोट आहेत आणि 1 रुपया आहे. 62 मध्ये बघा, 62 मध्ये 10च्या किती नोट आहेत? 10 20 30 40 50 60 आणि वरती हे 2 रुपये म्हणजे 62 रुपये झाले. किती रुपये झाले? 62 रुपये झाले. 62 मध्ये 10च्या 6 नोट आहेत. 1 2 3 4 5 6. 62 मध्ये 10च्या 6 नोट आहेत. पुढची संख्या आहे 63. ही संख्या 63 बघू आपण. 10 20 30 40 50 60 60 61 62 आणि हे 63. हे असे 63 रुपये झालेले आहेत आपले. पुढची संख्या आहे 64. 10 20 30 10 20 30 40 50 60
60 आणि वरती किती रुपये घ्यायचेत आपल्याला? 3 रुपये घ्यायचेत. 3 रुपयाला हा 1 रुपया आणि हे 2 रुपये, 3 रुपये झाले. 63 रुपये झाले सगळे. पुढची संख्या आहे आपली 64. 64 बघा किती 10 आहेत? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 6 आणि वरती 4 रुपये. आता किती झाले? 10 20 30 40 50 60 61 62 63 64. हे सगळे मिळून किती रुपये झाले? 64 रुपये झालेले आहेत. आता पुढची संख्या आहे आपली 65. पुढची कोणती संख्या? 65. 10 20 30 40 50 60. 60 आणि हे 5 रुपये किती झाले? 65 रुपये झालेले आहेत. किती रुपये झाले? 65 रुपये. आता पुढची संख्या आहे 66. 66ला मी काय केलं? 5 रुपयाचा एक बंदा आणि 1 रुपयाचा एक बंदा घेतला. 66 मध्ये किती 10च्या नोट आहेत? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 6 आणि वरती 6 रुपये. 5 रुपयाने 6 रुपये झाले. आता सगळे मिळून 66 रुपये मोजूयात आपण. 1 10 20 30 40 50 60. 60 आणि 5 65 आणि 66. हे असे 66 रुपये झालेले आहेत आपले. पुढची संख्या आहे 67. 67 मध्ये 10च्या किती नोट आहेत? 1 2 3 4 5 6 आणि वरती 7 रुपये. हे 5 रुपये आणि हे 2 रुपये 7 रुपये झाले. हे 7 रुपये आणि 10च्या 6 नोटा 1 2 3 4 5 6 आणि वरती 7 रुपये. हे झाले 67 रुपये. 10 20 30 40 50 60 65 65 आणि हे 66 67. सगळे किती रुपये झाले? 67 रुपये झाले. पुढची संख्या आहे आपली 68. 10 20 30 40 50 60. 60 आणि हे 5 65 66 67. 2 रुपये झाले आणि हे 1 रुपया 68. हे सगळे रुपये किती झाले मग? 68. 68 10 20 30 40 50 60. 60 आणि 5 65 66 67 आणि हे 68. आता 69. 69 मध्ये 10 किती आहेत? 1 2 3 4 5 6 आणि 6 आहेत 10. 1 2 3 4 5 6. 6 आणि 6 आणि 5 किती झाले? 65 66 67 68 आणि 69. हे किती झाले सगळे? 69 रुपये झाले. हे 9 रुपये. 10 20 30 40 50 60. 60 आणि 5 65 66 67 68 आणि 69. हे किती रुपये झाले? 69 रुपये झाले. आता पुढची संख्या आहे आपली 70. किती रुपये? 70. 10 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. 7 म्हणजे 70 रुपये झाले. 10 20 30 40 50 60 70. 70 रुपये म्हणजे 10च्या 7 नोटा. तर सगळ्यांना समजलं. हे थोडंसं तुमचं लिहायचं राहिलं असेल. काय करा, व्हिडिओ झाल्यावर न बघता लिहा. आता लिहिता येते तुम्हाला, खूप सोपं आहे. ओके. तर मुलांनो, सर्वांनी आता उजळणी माझ्यासोबत वाचत लिहायची आहे. चला लिहूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1.1 11. 1.2 12. 1.3 13. 1.4 14. 1.5 15. 1.6 16. 1.7 17. 1.8 18. 1.9 19. 2.20. 2.1 21. 2.2 22. 2.3 23. 2.4 24. 2.5 25. 2.6 26. 2.7 27. 2.8 28. 2.9 29. 3.30. 3.1 31.
3.2 32, 3.3 33, 3.4 34, 3.5 35, 3.6 36, 3.7 37, 3.8 38, 3.9 39, 4.40, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 6.1 61, 6.2 62, 6.3 63, 6.4 64, 6.5 65, 6.6 66, 6.7 67, 6.8 68, 6.9 69, 7.70, 6.1 61, 6.2 62, 6.3 63, 6.4 64, 6.5 65, 6.6 66, 6.7 67, 6.8 68, 6.9 69, 7.70, 6.1 61, 6.2 62, 6.3 63, 6.4 64, 6.5 65, 6.6 66, 6.7 67, 6.8 68, 6.9 69, 7.70, 6.1 61, 6.2 62, 6.3 63, 6.4 64, 6.5 65, 6.6 66, 6.7 67, 6.8 68, 6.9 69, 7.70, 6.1 61, 6.2 62, 6.3 63, 6.4 64, 6.5 65, 6.6 66, 6.7 67, 6.8 68, 6.9 69, 7.70. आता हे राहिलेलं तुम्ही नंतर लिहा. आता आपल्याला 7चा पाढा तयार करायचा आहे. आज कोणत्या पद्धतीने करूत रे? आता 7चा पाढा आपण तयार करूत. आता मी काय करणार आहे, 7 7 मणी पुढे ढकलणार आहे आणि सगळे मणी किती होते ते आपण पाढ्यामध्ये लिहू. पहिल्यांदा घेतले मी 7 मणी. किती मणी घेणार आहे सुरुवातीला मी? 7 मणी. किती मणी घेणार आहे? 7. 1 2 3 4 5 6 7. किती मणी घेतले? 7. नंतर घेतले 7 मणी. 1 2 3 4 5 6 7. किती मणी झाले? 10 11 12 13 14. 14 मणी झाले. आता 7 मणी घेतले. 1 2 3 4 5 6 7. 7 मणी घेतले. आता किती मणी झाले? 10 20 आणि हे 21 मणी झाले. पुढे आता 7 मणी ढकलले. 1 2 3 4 5 6 7. 7 मणी ढकलले. आता किती मणी झाले? 10 20 21 22 23 24 25 26 27 28. किती झाले? 28. पुन्हा मी अजून 7 मणी ढकलले. 1 2 3 4 5 6 7. किती मणी झाले? 7. 10 20 30 31 32 33 34 35. किती मणी झाले? हे 35. 35 च्या नंतर 10 20 30 40 सॉरी 1 2 3 4 5 6 7. आता सगळे मिळून किती मणी झाले? 10 20 30 40 41 आणि 42. पुन्हा 7 मणी ढकलले. 1 2 3 4 5 6 7.
तर किती मणी झाले 10, 20, 30, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49. किती मणी झाले हे 49. आता पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती मणी झाले 7. 10, 20, 30, 40, 50, 51, 52, 53, 54, 55, 56. किती मणी झाले हे 56. पुन्हा 7 मणी मिसळले 10, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती मणी झाले 7. आता मोजू 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62, 63. किती मणी झाले हे 63. आणि पुन्हा 7 मणी मिसळले 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती मणी झाले आता सगळे मिळून 10, 20, 30, 40, 50, 60, 70. किती मणी झाले 70. चला आता वाचत लिहू 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. आता जुने पाढे एकदा म्हणूयात आपण. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, बे 9 18, बे 10 20, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. ठीक आहे. तर मुलांनो, आपण आकृतिबंध शिकलो होतो, त्याचा आज आपण थोडासा सराव करणार आहोत. तर आपल्या आकृतिबंधाचा पहिला प्रश्न आहे 70, 60, 50, 40, 30. मग आता ह्या दोन जागी काय येईल? 70च्या मागं 10 घरं 60 आहे, 60च्या मागं 10 घरं 50 आहे, 50च्या 10 घरं 40 आहे, 40च्या 10 घरं मागं 30 आहे. म्हणजे हा 10चा टप्पा आहे.
तर 10चा टप्पा कसा उलट्या क्रमाने 100, 90, 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10. तर आता आपल्याला 30 पर्यंत हा टप्पा आलेला आहे. 70, 60, 50, 40, 30 आणि नंतर येणार 20 आणि नंतर येणार 10. 20 आणि 10 दोन प्रश्नचिन्ह दिलेले आहेत. तर आपलं उत्तर काय येणार आहे इथं? 20 आणि 10 हे आपले दोन उत्तर येणार आहेत. तर मुलांनो, आपला दुसरा प्रश्न आहे, हा फिरती आकृती आहे बघा. फिरती आकृती आहे. बाणाचे टोकं वरच्या बाजूला आहेत, नंतर आडवे झालेत, नंतर पालथे झालेत. आता इथं ह्या 1 नंबरच्या आकृतीला जे आहे ते इथं पण आहे आणि ह्या आकृतीमध्ये तेच आहे. 2 नंबरची आकृती, 2 नंबरचा कप्पा बघू. इथं जे आहे ते इथं पण 2 नंबरच्या कप्प्यात आहे आणि इथं पण 2 नंबरच्या कप्प्यात आहे. म्हणजे 2 नंबरच्या कप्प्यात जे आकृती आहेत ते सेम आहेत. आता 3 नंबरचं बघू. 3 नंबरला पालथे बाण आहेत. इथलं आपल्याला शोधायचं आहे आणि 3 नंबरला पालथे बाण आहेत. म्हणजे 2 डब्यामध्ये पालथे बाण आहेत. इथल्या 3ला पण पालथा बाण आहे, इथल्या 3ला पण पालथा बाण आहे. म्हणजे इथल्या 3ला पण कसला बाण असणार? पालथा बाण असणार. ठीक आहे. आता पुढचं गणित बघा आपलं काय आहे. 2, 5, 8 प्रश्नचिन्ह. आता हे आपल्याला इथं कोणती संख्या काढायची? 14, 17, 20. आधी काय करू? 2 आणि 5 मधलं अंतर काढू. 2, 3, 4, 5. 3 बोट निघाले. 5, 6, 7, 8. इथं 8 आहे. मग इथं काय येणार? 8च्या पुढे 3 घर. 9, 10, 11. इथं काय येणार आपलं? 11. 12, 13, 14. 14ला 14 आहे. 15, 16, 17. 17ला 17 आहे. 18, 19, 20. 20ला 20 आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे? 11 ही संख्या येणार आहे. 20, 20च्या पुढे 3 घरं मोजायचे. 20, 21, 22, 23. पुढे किती येणार? 23. म्हणजे 11 आणि 23 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. बाकीचे सगळे कॅन्सल आहेत.